सायलीनगर शिक्षण संस्थेत शांत आणि साधेपणाने चालणाऱ्या दिवसांमध्ये स्मिता मॅडम, अनघा मॅडम आणि अमोल सर यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होतं. त्यांचं प्रेम हे इतरांना समजणं कधीकधी कठीण होतं, कारण या नात्यात स्पर्धा, मत्सर, असुरक्षितता किंवा वर्चस्व नव्हतं. फक्त विश्वास, आदर आणि काळजी होती. प्रत्येक दिवशी सकाळी शाळेत आल्यावर स्मिता मॅडम सर्वात आधी अपूर्व प्रेमाने स्टाफ रूमची खिडकी उघडत सूर्यकिरण आत यावेत म्हणून. अनघा मॅडम त्यावेळी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायच्या, "हे बघ, पुन्हा तुझ्या वेळेवर प्रकाशाला आत यायचं." त्यावर स्मिता हसायच्या आणि म्हणायच्या, "मी आधी येत नाही, प्रकाश माझ्यासोबत येतो." आणि अमोल सर हे दोघी बोलताना पाहून हसत म्हणायचे, "तुम्ही दोघी नसलात तर शाळेचा दिवस सुरूच होत नाही." मधल्या दिवसात मध्यान्ह सुट्टीच्या वेळी मुलं मैदानावर खेळत असताना हे तिघे झाडांच्या सावलीखाली बसून केवळ शाळेबद्दल नाही तर जीवनाबद्दलही बोलत असत. अनघा मॅडमला कविता लिहायची आवड होती. त्या हलक्या स्वरात कविता म्हणत असत आणि स्मिता मॅडम त्या शब्दांमध्ये आपलीच भावनांची छाया शोधत असत. अमोल सर कधीकधी म्हणत, "तुम्ही दोघी कविता समजता आणि मी विज्ञान समजून घेणारा. पण आश्चर्य म्हणजे आपण तिघे एकत्र आलो की सगळंच अर्थपूर्ण होतं." या साध्या क्षणांनी तिघांच्या मनात एकमेकांविषयी अपार सन्मान निर्माण झाला. एका दिवशी स्मिता मॅडम मुलांसाठी भावनिक आरोग्य या विषयावर वर्कशॉप करत होत्या. त्या बोलत होत्या, प्रेमाच्या अनेक प्रकार असतात. काही प्रेम आवाजात असतं, काही नजरेत, काही स्पर्शात आणि काही फक्त शांततेत. हे बोलताना त्यांची नजर अनघा मॅडमकडे गेली आणि अनघा मॅडमनेही तेच जाणल्यासारखे हलकेसे हसून मान हलवली. मुलांनी हे लक्षात घेतलं, पण त्यांनी त्यात काही विशेष अर्थ लावला नाही. मात्र त्यांच्या डोळ्यांतून वाहणारा भाव मुलांनी पाहिला. जिथे शब्द नव्हते पण काळजी होती. जिथे गुपित नव्हतं पण आत्मीयता होती. अमोल सरला एकदा एका विद्यार्थ्याच्या घरात जाऊन त्याला अभ्यासात मदत करायची होती. स्मिता आणि अनघा मॅडम दोघीही त्यांच्यासोबत गेल्या. त्या मुलाच्या घराची परिस्थिती कठीण होती. माता-वडील भांडणात, घरात शांतता नावाची गोष्ट नाही आणि मुलाच्या मेनात भीती. स्मिता मॅडमने त्याला जवळ घेतलं, अनघा मॅडमने त्याला स्वप्न दाखवले आणि अमोल सरने त्याला अभ्यासात उभं केलं. त्या दिवशी ते तिघे घरी परतताना रस्त्यावर चालत होते. पाऊस रिमझिम सुरू होता आणि ते एकमेकांशी बोलत होते की अशा मुलांसाठी आपण काय करू शकतो. अचानक स्मिता मॅडमचं मन भरून आलं आणि त्या अनघाकडे पाहून म्हणाल्या, "आपण किती नशीबवान आहोत ना, आपल्याकडे एकमेकं आहेत." अनघा मॅडमने त्यांचा हात पकडला आणि अमोल सर दोघीकडे पाहून म्हणाले, "हो, आपण तिघे एकमेकांसाठी उभं आहोत, तेच आपल्या कामाचं बळ आहे." मुलांना हळूहळू जाणवू लागलं की हे तिघे एकत्र असताना त्यांच्यातून एक अनोखी ऊर्जा निर्माण होते. जणू काही शाळेतील वातावरणच बदलून जातं. मुलांना वाटायचं की स्मिता मॅडम कठोर आहेत, पण अनघा मॅडम आणि अमोल सर सोबत असताना त्या अधिक शांत, प्रेमळ आणि कोमल दिसतात. अनघा मॅडम ही अमोल सरांसमोर अधिक आत्मविश्वासाने वागायच्या, कारण त्यांना माहीत होतं की सर त्यांना नेहमी पाठिंबा देतात. कधीकधी स्मिता मॅडम आणि अनघा मॅडम दोघी एकत्र एखाद्या विषयावर अवघड प्रश्न विचारायच्या आणि अमोल सर गोंधळायचे. त्यावर दोघी खिलखिलून हसायच्या. त्या हसण्यामध्ये इतकं निरागस प्रेम होतं की आजूबाजूचे शिक्षकही हसू लागायचे. एकदा शाळेत एका मुलानं विचारलं, "स्मिता मॅडम, सर आपले खूप जवळचे मित्र आहेत ना?" त्यावर त्या थोडं हसत म्हणाल्या, "हो, मित्र, पण त्यापेक्षा जास्त ते आमचं कुटुंब आहे." मुलाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. काही इतर मुलांनीही लक्ष दिलं की हे तिघं एकमेकांवर इतक्या प्रेमाने, इतक्या आदराने बोलतात की ते पाहूनच मन शांत होतं. पण या प्रेमाबरोबरच जबाबदारीही होती. कोणाचं मन दुखावू नये, कामात ढिलाई येऊ नये, कोणतंही गैरसमज निर्माण होऊ नये. मधल्या काळात शाळेत नवीन प्रकल्प, मुलांची मानसिक प्रगती याची जबाबदारी तिघांवरच आली. त्यांनी एकत्र बसून महिनेभर योजना आखल्या.
रात्री उशिरापर्यंत ते स्टाफ रूममध्ये बसत चार्ट्स, फाईल्स, नोट्स यांच्यात गुंतून जायचे. त्यावेळी अनघा मॅडम गाणी गुणगुणायच्या, स्मिता मॅडम खोली व्यवस्थित करत असायच्या आणि अमोल सर तिला थांबवून म्हणायचे, स्मिता, 5 मिनिटं तरी बसून राहा. आणि त्या म्हणायच्या, तुम्ही दोघे आहात ना, म्हणून मी इतकं काम करू शकते. एकदा प्रकल्पावर चर्चा करताना भावनिक क्षण आला. अनघा मॅडम म्हणाल्या, तुम्हाला माहीत आहे का, मी आधी खूप एकटी वाटायची, पण तुमच्यासोबत काम करताना असं वाटतं की माझं संपूर्ण जग पूर्ण झालं. स्मिता मॅडमने त्यांना मिठी मारली आणि अमोल सर शांत आवाजात म्हणाले, आपण तिघे जेव्हा एकत्र असतो तेव्हा आपलं प्रत्येक अपूर्णपण पूर्ण होतं. त्या क्षणी शांततेतही प्रेम जाणवत होतं. या मधल्या काळात त्यांचं एकमेकांवरचं नातं इतकं दृढ झालं की संपूर्ण शाळेत त्यांचं नाव एकत्र घेतलं जायचं. मॅडम सॅर तिघं आले. तिघांनी घेतलेला वर्ग मस्त असतो. तिघांनी केलेलं काम वेगळंच दिसतं. मुलांच्या मनात त्यांच्यासाठी प्रचंड आदर वाढला. काही मुलांनी तर असंही म्हटलं, सर मॅडमचं टीम म्हणजे जादूच आहे. पण हळूहळू ही जादू काही मुलांना संशयासारखी वाटू लागली. काहींनी विचार केला की एवढा वेळ तिघं का एकत्र असतात. काहींनी अजून वेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. मुलांच्या मनातील निरागस प्रेमाचं रूप हळूहळू अफवांच्या सावलीत जाऊ लागलं. पण त्या सावल्या पुढे जाऊन जे विचित्र रूप घेणार होत्या त्याची कल्पना कुणालाच नव्हती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.